Good morning, student. Today's activity is how to pronounce correct. Okay. आता त्यांनी एक उदाहरण दिलं बघा इथं. मी इथं वाचतो. They are often late. बरोबर. आता याच्यामध्ये मला सांगा, मी हा जो टी आहे त्याला प्रोनाउन्स केलं का? ऑफ्टन म्हटलं का? नाही. काय म्हणणार त्याला? ऑफन. बरोबर. तर बरेचसे असे शब्द असतात की तिथं सायलेंट असतात. काही शब्द उच्चारताना आपण जसं आता मी सांगितलं वॉक. बरोबर. आता हा जो शब्द आहे वॉक, तर याच्यामध्ये यल हा सायलेंट आहे, तर आपण वॉल्क नाही म्हणत त्याला, वॉक. जसं हे ऑफन म्हणजे नेहमी, तर टी सायलेंट आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण प्रोनाउन्स करताना चुका करतो. आता अजून एक उदाहरण त्याने दिलंय, फेब्रुवारी. बरोबर. आता राईट उच्चारण काय त्याचं, प्रोनाऊन्सिएशन काय आहे? फेब्रुवारी. बरोबर. पण आपण मराठीत जसं उच्चार असतो तसंच त्याचा उच्चार करतो इंग्लिशमध्ये पण. फेब्रुवारी, आता असं मराठीत आपण लिहितो फेब्रुवारी, तर इंग्लिशमध्ये वाचताना फेब्रुवारीच वाचतो, असं नाही. तर इथं वचा उच्चारच नाही आहे कुठं, फेब्रुवारी. दिस इज द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. अगेन देर इज लेट. आता त्याला लेट ॲक्च्युली त्याचं राईट प्रोनाऊन्सिएशन काय आहे? ए लेट असा शब्द आहे. ॲक्च्युली याला कसं वाचायचं? लेट. ठीक आहे. प्रोनाऊन्सिएशन ॲक्टिव्हिटी होती ही. याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क असा आहे, इथं बघा, इव्हॅल्युएशन. हे तुम्हाला होमवर्क आहे. आजची ॲक्टिव्हिटी तुम्हाला वहीत लिहायची. काय म्हटलं? लिसन एनी न्यूज इन इंग्लिश मोबाईल ऑफ युअर पॅरेंट्स. तुमच्या पॅरेंट्सच्या मोबाईलमधून एक न्यूज ऐकायची आहे आणि नोट डाऊन डिफिकल्ट वर्ड्स किंवा अनफॅमिलियर म्हणजे अनोळखी शब्द तुम्हाला ते तिथं लिहून ठेवायचे तुमच्या. आता मी तुम्हाला एक ऑल इंडिया रेडिओची एक न्यूज ऐकवणार आहे, ते तुम्ही नीट ऐकायची आणि मग त्याच्यानंतर आपण त्या न्यूजमध्ये कोणते अनफॅमिलियर वर्ड आले होते, डिफिकल्ट वर्ड आले होते, त्याबद्दल चर्चा करू. The headlines. Prime Minister Narendra Modi hails services of doctors during COVID pandemic, says government committed to safety and security of the doctors. Prime Minister lauds e-Sanjeevani for providing health benefits to people of remote areas during the pandemic, says people's lives have been transformed tremendously with Digital India in the last 6 years. India's COVID vaccination coverage crosses 34 crore mark. National COVID recovery rate improves further to 96.97%. Union Minister Nitin Gadkari says India will be an example to the world for e-vehicles, asserts priority of the government is to fight pollution. बघा मित्रांनो, आता ज्या बातम्या बघितल्या त्याच्यातले अनफॅमिलियर वर्ड लिहून घ्या. कमिटेड प्रतिबद्ध, लाऊड्स सराहना, प्रशंसा, ट्रिमेंडेसली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर, क्रॉसेस म्हणजे पार होतो, ट्रान्सफॉर्म म्हणजे बदल, रिकव्हरी रेट म्हणजे स्वस्त म्हणजे ठीक होण्याचा दर, इम्प्रूव्ज म्हणजे वाढतो आणि फर्दर म्हणजे अजून पुढे.